नमस्कार सगळ्यांना. आणि तुम्ही इथे बघू शकता, ही आहे माझ्या दिवसाची सुरुवात. सकाळी सकाळी शेरू खूप ॲक्टिव्ह असतो. ॲक्च्युली एका ताईंनी कमेंट करून सांगितलं की मांजरं रात्रीची जागतात आणि दिवसा झोपतात. तर हो, शेरू दिवसा बराच झोपलेला असतो, परंतु अर्ली मॉर्निंग तो बराच ॲक्टिव्ह असतो, पहाटेपासून उठलेला असतो. आणि अशा पद्धतीने त्याला खेळवण्यासाठी घरामध्ये काही दोऱ्या आहे, त्यांना पुढे छोटे घुंगरं लावले आणि हे त्यांना दाखवलं की तो प्रचंड त्यांच्याबरोबर उड्या मारून खेळतो आणि छान वाटतं त्यालाही, इव्हन मलाही छान वाटतं. आणि शेरू आल्यापासून तर खरोखर माझी दिवसाची सुरुवात ही अतिशय आनंदात, हॅपी याच्यामध्ये होते. आणि तो रात्रीचाही येऊन मला उठवत असतो, डिस्टर्ब करत असतो, परंतु मला काही वाटत नाही त्याचं. मी त्याला लहान बाळासारखं थापडून झोपवण्याचा प्रयत्न करते, परंतु तो काय झोपत नाही. शेरू बेडचे झटकायचंय का? लागलं ना पागल, लागलं ना तुला, लागलं ना माझी शिवाना. आणि हे बघा, सोप्या वगैरे मी जेव्हा झटकत असते, हा एक जुना व्हाईट शर्ट आहे, त्याला काहीतरी गंज वगैरे लागला एक टिपका, म्हणून तो आता वापरत नाही. तर मी तोच केला आहे, असं सगळं बेड वगैरे सगळं झटकायला. छोटी छोटी अशी बारीक बारीक, छोटी छोटी नाही, बारीक बारीक धूळ आलेली असते. तर जेव्हा पण मी काही झटकते, का कुणास ठाऊक त्याला ते झटकायच्या आवाजाने इतकी मजा वाटते. आणि इतका मी जिथे काम करत राहील तिथेच तो हाटीवादाने येईल आणि तिथंच तो उड्या मारेल. खूप मजा वाटते त्याला, अर्थात मलाही मजा वाटते त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करायला. त्यानंतर इथे मी ओला टॉवेल वाळत टाकून दिला आणि आता इथे मी प्राणायाम करण्यासाठी बसलेली आहे. तर हो, सगळं झटकफटक करून झालं की मग मी प्राणायाम करते, ओंकारचं उच्चारण करते 21 वेळेस. आणि त्यानंतर मग मी अनुलोम विलोम करते 21 वेळेस, 21 वेळेस भ्रामरी करते. आणि त्यानंतर आपल्या मानेला थोडा राईट लेफ्ट असं थोडंसं हे करते आणि स्ट्रेचेस करते काही. तर मला असंच म्हणायचं आहे की आपण प्रत्येकाने फिट राहिलंच पाहिजे. आता सगळ्यांना जिमला जाणं शक्य नाही, पण जिम हा एकच पर्याय आहे का, तर तसं नाही. आपण साधं वॉकलाही जाऊ शकतो, वॉक करूनही आपण फिट राहू शकतो. किंवा घरात राहून आपण यूट्यूबच्या माध्यमातून योगा शिकून योगा करू शकतो. आणि हे प्राणायाम तर खूप म्हणजे 15 मिनटाच्या आत होऊन जातं, पण एवढा वेळ आपण आपल्या स्वतःला दिलाच पाहिजे. एकदा दिवसा कामांची सुरुवात झाली की स्त्रियांचे कामं काय संपत नाही, एकामागे एक चालूच असतात. परंतु प्राणायाम केल्याचे बरेच फायदे आहे. मी खरं सांगते, याच्या आधी मी कधी प्राणायाम नव्हते करत. मी जिम वगैरे करायची, तुम्ही बघायचे, वेटलिफ्टिंग करायची. पण आता जसं माझं ऑपरेशन झालं, मी जिम तर अजून तर काही मला परमिशन मिळाली नाही आहे जिम जॉईन करायची, पण काहीतरी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे ह्या विचाराने मी प्राणायाम करते. आणि नाईलाज असतो परमिशन देण्यात आली आहे एका एरियात जाण्याची. तो आहे हा एरिया. कारण जेव्हाही हे डोर ओपन होतं, आमची इतकी धडपड होते की काय इथे खजाना लपवलेला आहे. इथे हे सगळं वॉशिंग मशीन बघितलं ना, आम्ही किती समजदार आहे. जसंच आमचं शूट व्हायला लागलं, आम्ही एकदम गुड बच्चा गुड, आम्ही एकदम गुड पर्सन, गुड बच्चासारखं बसून घेतलं. आणि इथे काही नाही, इकडे बाथरूम आहे मध्ये आणि हा एरिया मशीन आहे. बाकी ते सगळे डिटर्जंट ते सगळं तुम्ही तर बघू शकता. परंतु जसंच इथलं डोअर ओपन होतं, आम्हाला एवढी बेचैनी, काय काय काय, आम्ही असे पळत सुटतो एकदम. शेवटी मी आज म्हटलं जाऊ द्या, याला जाऊच द्या, बघूच द्या काय आहे असं. बघून झालं ना काय आहे तिथे. चल आता बाहेर ये, चल 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 बाळा, चल, गुड बॉय ना माझे शेरू, चल चल चल. आणि आत्ता शेरा मस्तीच्या मूडमध्ये फुल धूम सुचते त्याला. शेरू इकडे बघ इकडे. अरे काय झालं बेडा, इतकी मस्ती करतोय, बाप रे. फुल चिंगारलाय ते बघा. इतकी मस्ती की विचार सोडून दाखवून देतो तो की मी किती हॅपी आहे. शेरू बाळा,
शेरुडी इकडे बघ इकडे. काय झालं बाळा? अरे अरे बापरे, अरे बापरे. लागून जातात दणकन, तसाच उड्या मारतो. इतका उड्या मारतोय की काही लिमिट नाही. शेरू. रात्रीचे वाजलेले आहे 11:36. आपले देवबाप्पा तर आहे इथे आणि आपले शेरू महाराज. हे बघा, मी सांगितलं ना काल परवाच्या व्हिडिओत की त्याला देवाच्या सानिध्यात राहायला खूप आवडतं. हे बघा, देवांसमोर असं झोपे गेला आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज बुधवार आहे आणि सरप्रायझिंगली रुपालीचा मला फोन आला सकाळी 8 वाजता की त्यांच्या फॅमिलीत कुणाची तरी डेथ झाली, मावस दीर असं काहीतरी तिने मला सांगितलं. मी झोपलेली होते आणि मी येणार नाही आहे. मग मी उठले पटकन. ॲक्च्युली तिने मागच्या महिन्यात 4 सुट्ट्या घेतल्या, तर मी तिला बोलले की तू आता 4 सुट्ट्या घेतल्या. 2 सुट्ट्या असतात आणि एक एमर्जन्सी 3 पण ठीक आहे. तर मी बोलले मेमध्ये सुट्ट्या नको घेऊ, पण आता असं घडल्यानंतर काय करणार नाही का. तर मग घर बघितलं तर घर मला इतकं घाण दिसलं. बरं, शेरा आहे, थोडी हवा यावी म्हणून मी कधीच असं स्लायडिंग ओपन नव्हतं ठेवलं. म्हणजे स्लायडिंग ओपन ठेवते आणि जी जाळीवालं असतं ना की हवा पास होईल ते लावलेलं असतं. तर इतकी धूळ आणि का कुणाच ठाऊक पूर्ण घरभर त्याचे पंजे. बहुतेक प्रशांतजींनी बाथरूम उघडं सोडलं असेल, तो बाथरूममध्ये जाऊन ओला होऊन आला असेल आणि मग ते ओले पाय त्याने सगळ्या घरात. तर घर इतकं घाण होतं की मला कळून चुकलं की घर पुसण्याशिवाय काहीच पर्याय नाही. आता मी ऑपरेशनला माझ्या 11 मेला 5 महिने होतील आणि मी झाडलेलं आहे जेव्हा जेव्हा रुपाली येत नाही. झाडू कसं आपण असं उभ्या उभ्या झाडू मारू शकतो, परंतु पुसलेलं नाही आणि घर एवढं घाण होतं की पुसण्याशिवाय काही पर्याय नव्हता. बरं, माझ्याकडे जो मॉप होता ना, रॉडवाला मॉप, तर तो पण तुटून गेला. मग मी त्याची जी दांडी आहे ती घेतली आणि फरची पुसायचा रुपालीचा कपडा घेतला. किचनच्या सिंकमध्ये बादली ठेवली. म्हणजे उभ्याने मला जसं जमल तसं मी घरं क्लीन केले. एवढे काही क्लीन झाले नाही, पण तसे म्हणजे नाहीपेक्षा बरे. तर घर माझं क्लीन करून झालं. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी स्वतःलाही क्लीन केलं, म्हणजे आंघोळ केली, स्किन केअर वगैरे करून झालं. अजून आणि याचा अवतार बघा, याचा अवतार एवढा घाण झाला आहे की काहीच समजायला मार्ग नाही. बाथरूममध्ये गेला, हे बघा पाहिलं कसं झाला, ओला. आणि मांजर माहिती ना स्वतःला ते चाटून क्लीन करत असता. पण मला अक्षरशः ह्या शेरूची आता किळस यायला लागली आहे, इतका गंदा. बरं, मी आता घमिल्यामध्ये पाणी घेतलं, त्याचा शॅम्पू घेतला कॅटचा आणि पाय वॉश करू म्हटलं त्याचं. तर कशाला बाबरे, इतकं त्याने हे तडफडा केला. बघा आता कसं लोळायचं काम चाललंय. बघा शेरू, अरे तुझा अवतार असा का होऊन गेला? ते केसांवरून कळतंयच की तो ओला झालाय. झुल्याबरोबर खेळतोय तू बाला? झुल्याबरोबर खेळतोय का बाल? शेरू झुल्याबरोबर खेळतोय. गेल्या का तुझ्या फ्रेंड्स गेल्या? टोटो आणि खुशी आल्या होत्या, ह्याच्याबरोबर खेळल्यान गेल्या. शेरू काय चाललंय? शेरू मॅट कुठे डिलीट का केलास फोटो? शेरू कुठे चाललाय मॅट घेऊन? शेरू मॅट घेऊन कुठे जायचंय? बाबरे, गोल गोल फिरायचंय का किचनमध्ये? अच्छा. शेरू काय ह्या प्राण्याला करावं बाबा. फक्त शेरूला बहुत थोडासा चेंज म्हणून मी त्याला खाली घेऊन चालली आहे. परंतु तो खाली गेला की त्याला असं वाटतं मला सोडून द्यावं, मला पळू द्यावं इकडं तिकडं. म्हणून मी त्याला पिशवीमध्ये पॅक केलं आहे. फक्त त्याचं फेस उघडं ठेवलं आहे आणि मी त्याला घेऊन चालली. खालून एक चक्कर मारून आणते, तेवढंच त्याला बरं वाटेल. तर बघू आता हा माझा प्रयोग किती सक्सेसफुल होतो की बॅगमध्ये ठेवून बंद बांधून घेतले मी तिचे आणि चेहरा मोकळा ठेवला. चला फॅनकडे बघतोय वरती. शेरू महाराज
खाली काय पराक्रम नको करू बरं का बाबा. नाही तर जे पिशवी तुम्ही उडी मारून जा खाली आणि कर माझी फजिती. नाही करणार ना बाळा. हां, शेरू बॅगमध्ये बसून चालला. त्याला असं खूप भारी वाटतं बाहेर चाललो की टगमग सगळीकडे बघत राहतो. कुठे चाललो आपण? पिशवीत बसून चालला शेरू है ना. शेरूला बघून किती सगळे शेरूचे फ्रेंड जमा झाले शेरूला बघायला. गुनगुन, मिष्टी, आपका नाम पिहू और ये हाँ? सानू, सगळे जमा झाले शेरूला भेटण्यासाठी. माझा हा प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे. शेरू आवाज काढतोय की मला सोड, पण त्याला काही पळता नाही आलं आणि आलो आम्ही चक्कर मारून ना शेडुडी. ना चिलुडी. कुठे गेला होता? कुठे झोपला होता? का बरं ओला झाला? शेरू मी तुझ्याशी बोलते. मी तुझ्याशी बोलते. आत्ताशी फक्त 10 वाजले. मी अजून झोपले नाही आहे आणि जेव्हा मी झोपेल तेव्हा तुझी झोप झाली राशी आणि तू येऊन माझ्या हातापायांना चावशील, बरोबर ना? शेरू, ओला कुठे झाला? ओला कुठे झाला? कुठे झोपला होता? हां, हॅलो, झोप येते का एवढी? का नाटकं आहे हे सगळे? शेरू, इकडे बघ माझ्याकडे बघ. कुठे झोपली होती? कुठे झोपला होता मला? ओला का बरं झाला? शना, ओला का बरं झाला माझ्या शना? माझी छोना ओली झाली गं. माझी दत्ती नाकाची गं. माझी नक्की नाकाची छोनोली ओली झाली गं. आणि अशा पद्धतीने माझा शेरूबरोबर दिवस पास होऊन जातो. आशा करते की तुम्हाला आवडली असेल शेरूची मस्ती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.